मला वेड लागले प्रेमाचे असे म्हणत एक कसदार अभिनय असलेला टाइमपासचा सिक्वेल टाइमपास 2 येतोय. कुमारवयीन कथा, हटके असे संवाद, कसदार अभिनय, सुगम आणि सुरेल अशा संगीतांचा शामियाना घेऊन टाइमपास 2 लवकरच आपल्या चित्रपटगृहात येतोय. आणि साईबाबाची शपथ, नाही त्या साकाळच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पटवली ना तर नावाचा दगडू परब नाही आपण. टाइमपास चित्रपटामध्ये सुरू झालेली दगडू आणि प्राजक्ताची प्रेम कहाणी टू बी कंटिन्यू राहिल्यामुळे त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशीच चर्चा होती. एकाच वर्षात या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीमुळे याचा दुसरा भाग साकारण्यात आला आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी टाइमपासमध्ये ताणलेली उत्कंठा या चित्रपटाच्या रूपानं पूर्ण करण्याचा निर्धार रवी जाधव यांनी केला आहे. तरुणांच्या मनातली प्रेमाची एक अव्यक्त भावना यात सुरेखरित्या दाखवण्यात आली आहे. कुमार वयात प्रेमाच्या संकल्पनांवर चपखल भाष्य करण्याची जादू जाधव यांनी टाइमपासमध्ये केली. याच टाइमपास 2च्या निमित्तानं दगडू आणि प्राजूची अधुरी प्रेमकथा रंगवण्याची आणि संपूर्ण करण्याची जबाबदारी या निमित्तानं टाइमपास 2च्या टीमनं पार पाडली. प्राजक्ता कोण असेल आणि दगडू कोण असेल याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्कंठा होती. अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव हे प्राजक्ता आणि दगडूचं पात्र साकारतायत. मोठे झाल्यानंतरचे प्राजू आणि दगडू यांची केमिस्ट्री कशी असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. सोज्वळ प्राजक्ताच्या भूमिकेत मूळतः चुलबुली अशी प्रिया बापट असल्यानं तिला ही भूमिका साकारताना नक्कीच वेगळा अनुभव मिळाल्याचं तिने सांगितलं. तर दगडूचे संवाद लिहिले मात्र भूमिका साकारताना त्याचा चांगलाच अभ्यास करावा लागल्याचं प्रियदर्शननेही कबूल केलं. तर तमाम महाराष्ट्रानं शाकाल म्हणून मला प्रेम दिल्याबद्दल वैभव मांगले यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रत्येकाला कॉलेज लाईफमध्ये घेऊन जाणारा असा टाइमपास चित्रपट, आपल्या गुलाबी प्रेमाची आठवण करून देणारा तो टाइमपास चित्रपट. आता याचा पुढचा पार्ट येतोय टाइमपास 2. या चित्रपटात नक्की काय असणार आहे हे पाहण्यासाठी आपण आता कलाकारांना भेटणार आहोत. आपल्यासोबत आहे प्रिया बापट, प्रियदर्शन जाधव आणि वैभव मांगले. नक्की हा चित्रपट काय असेल, काय असणार आहे, या सगळ्यांच्या व्यक्तिरेखा चला आपण पाहूयात. दगडू आणि पराजूची एक छान प्रेमकथा याच्यामध्ये गुंफण्यात आली होती. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही प्रेमकथा. काय सांगू शकाल तुम्ही, कसं आहे तुमचं कॅरेक्टर याच्यामध्ये? माझं कॅरेक्टर दगडूचंच कॅरेक्टर आहे. जसा दगडू पहिल्या पार्टमध्ये होता तसाच हा दुसऱ्या पार्टमध्ये. मूळ बदललेलं नाही आहे, पण जसा अनुभव आलेला आहे दगडूला, जसं ठेचा खाल्लेले आहेत, काही गोष्टी कळलेल्या आहेत, काही गोष्टी शिकला आहे, काही गोष्टीत सुधारणा झाली आहे, तसा तो थोडासा बदललासुद्धा आहे. आता दगडू रॉकीसुद्धा आहे आणि दगडूसुद्धा आहे. तर दगडूचा रॉकी काय झालं हे मी सांगणार नाही, फिल्ममध्ये बघायला तुम्हाला मजा येईल. छोटासा एलिमेंट आहे पण मस्त एलिमेंट आहे. पण मूळ दगडू तर तसाच आहे, तसाच बिंदास्त आहे. त्याच्या वस्तीत तो फेमस आहे. त्याचे मित्र अजूनही तेच आहेत. कोंबडा, मलेरिया, युवक भारती पहिल्या पार्टमध्ये जे मित्र होते, जसा दगडू मोठा झाला आहे तेही मोठे झाले आहेत. आता मलेरिया एक खूप मोठा नगरसेवक झालेला आहे. युवक भारती खूप मोठा एक तत्त्वज्ञान सांगणारा बाबा झाला आहे. कोंबडा मात्र अजूनही कॉलेजमध्ये जसा होता तसाच आहे तो. त्यामुळे ही चांडळ चौघडी स्क्रीनवर धमाल करणार आहे, मजा करणार आहे. प्रिया, काय सांगशील तू? एक प्राजूची भूमिका साकारतेस जी अगदी गोड अशी मुलगी होती आधी, सोज्वळ. आता तुझे एक अशी एक व्यक्तिरेखा आहे, तू अशी चुलबुली आहेस, तर तुला ती प्राजू सादर करताना कसं वाटतं? एक ॲक्टर म्हणून मला वाटतं की हेच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं की प्रत्येक वेळेला काय तुम्ही जसे आहात तसेच रोल्स तुम्हाला नाही ऑफर होत. सो हा दिग्दर्शकाचा तुमच्यावरचा विश्वास असतो आणि मला वाटतं की तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. अँड आय एम व्हेरी हॅपी की रवीने तो विश्वास दाखवला आणि त्यांनी कास्ट केलं की मी जरी चुलबुली असले तरी शांत सोज्वळ प्राजू मी करू शकेन असं त्याला वाटलं. हे त्याचं क्रेडिट आहे माझ्याहीपेक्षा जास्त. की माझ्यामध्ये प्राजू बघणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर इतका विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यालाही ती एनर्जी मिळते की आता मी त्याने एवढा विश्वास ठेवला आहे तर मी ते पॉझिटिव्हली डेफिनेटली करायला पाहिजे. मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं की प्राजूचा इनोसन्स, तिची निरागसता, तिची जेन्युनिटी आणि पॅशन जी दगडू आणि प्राजू दोघांमध्ये आहे. ज्या पोटतिडकीनी ते जरी टाईमपास म्हणत असला तरी ते नेहमी म्हणतात की आपला टाईमपास नाही आहे, आपलं खरं प्रेम आहे. तर ज्या पोटतिडकीनी ते एकमेकांवर प्रेम करतात, ज्या पॅशननी ते एकमेकांवर प्रेम करतात, ती पॅशन पहिल्या भागापेक्षा जास्तीत जास्त
अजून पॅशनेटली लोकांसमोर पोहोचणं हे दुसऱ्या भागातलं काम होतं. कारण पहिल्या भागात ते वेगळे झालेत, आता ते येणार की नाही, ते कसे येणार, मग ते एकत्र येण्यासाठी काय करणार आणि कसे ते एकमेकांना भेटतील आणि भेटल्यानंतर ते काय करतील, पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांचं काय होईल, हे सगळे प्रश्न मनामध्ये होते. आणि इतक्या वर्षांच्या गॅपनंतर स्वभावामध्ये थोडेसे बदल होऊ शकतात, पण तुमची मूळ जो स्वभाव असतो तो कधीच बदलत नाही. म्हणजे जी निरागसता तिची आहे किंवा जो इनोसन्स जो आपण म्हणतो तो आहे, ह्या गोष्टी न बदलता सुद्धा त्याला शोधण्यासाठीचा तिचा जो आटापिटा आहे त्याच्यामध्ये तिच्याच स्वभावात आणि रिॲक्ट होण्याच्या पद्धतीत काय बदल होतात हे सगळं मला करायला मिळालं. आणि आय टेक इट ॲज अ चॅलेंज. मला मजा येते काहीतरी माझ्या विरुद्ध काम करायचं असेल तर. आणि मला वाटतं की एक ॲक्टर म्हणून आपण हाच विचार करायला पाहिजे. सो आय एम हॅपी की मला एवढी बिगेस्ट अपॉर्च्युनिटी मिळाली एवढ्यासाठी, कारण ती आज ज्या पद्धतीने ज्या रेटने हा सिनेमा लोकांसमोर पोचला आहे, अगदी प्रत्येक माणसाने हा सिनेमा पाहिला आहे. मग तो कॉलेज गोईंग असो किंवा शाळेतला असो, त्यांचं टीनेज लव्ह असो, आता या सगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं आणि जे फक्त TP2 सारखा चित्रपट देऊ शकतो. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ इट. काय सांगाल तुम्ही, शाकालची जी भूमिका केली होती सगळ्यांना आवडली होती, एक वेगळ्या प्रकारची तुम्हाला भूमिका साकारायला मिळाली, काय सांगाल याच्याबद्दल? वेगळ्या प्रकारची भूमिका असं नाही म्हणणार मी त्याला, एक वेगळ्या पद्धतीचा बाप साकारायला मिळाला असं म्हणू शकतो आपण. याचं कारण असं की याच्या अगोदर मी या पद्धतीच्या भूमिका केलेल्या आहेत. या पद्धतीचा बाप असेल म्हणजे एकडाव भटाचा असेल, त्याच्यामधला माधवराव भट असेल किंवा याच्यातला माधवराव लेले असेल. साधारणतः या प्रकारची माणसं एकच वागतात, ती म्हणजे ती खेकसतात किंवा ती सतत रागे भरतात समोरच्याला आणि त्यांची एक स्वतःची शिस्त असते. त्या शिस्तीबर हुकूम लोकांनी चालावा अशी त्यांची इच्छा असते. अशी एक कॅरेक्टर असतात समाजामध्ये या पद्धतीची. तसा तो एक माधवराव लेले आहे. आता शाकाल हे त्याला दगडूने पाडलेलं नाव आहे आणि मग तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तो सिनेमा ज्या काळात होता त्या काळात शान येऊन गेला होता. शानमधला शाकाल कुलभूषण खरबंदाचा हिट झाला होता आणि म्हणून मग त्याने दगडूने ते नाव मला पाडलेलं होतं, कारण माझं हे असं आहे म्हणून. तर शाकाल हे म्हणजे जेव्हा काही लोक मला पहिल्यांदा ज्या लोकांनी ट्रायल बघितली तेव्हाच मला काही लोक म्हणाले तू शाकाल म्हणून प्रसिद्ध होणार आहेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि तेच झालं. म्हणजे आज कुठे शाळांच्या जवळपास जायची सोय नाही, कारण मुलं असतील तर ते शाकाल शाकाल म्हणून चिडवतात. तर पण एका दृष्टीने चांगलं असतं की तुम्ही अनेक स्तरांवर कामं करत असता, नाटकांमधून, सिरियलमधून आणि सिनेमांमधून. प्रत्येक मला वाटतं ॲक्टरचं एक फार मोठं स्वप्न असतं. तो टेलिव्हिजन करतो, तो नाटक करतो, पण त्याला असं वाटत असतं की एक सिनेमा आपला हिट व्हायला पाहिजे आणि त्या सिनेमा हिट झाल्यानंतर त्यातलं कॅरेक्टर, त्यातला आपला रोल हा फार नावाजला गेला पाहिजे. कारण सिनेमा हा फार मोठा असतो. सिनेमा हा लार्जर दॅन लाईफ असतो, निदान आपल्याकडे तरी तसं आहे. तर मला वाटतं की तो सिनेमा बघताना शाकालचं कॅरेक्टर केल्यानंतर आणि ज्या पद्धतीने तमाम महाराष्ट्राने शाकाल हे कॅरेक्टर किंवा माधवराव लेल्यांचं कॅरेक्टर किंवा त्यातले डायलॉग नया आहे व सारखा डायलॉग असेल किंवा मी ज्या पद्धतीने दगड असं म्हटलं तर मला काही लोक वाटेत भेटून पण सांगतात तसं म्हणून दाखवा ना दगड, ते फार मस्त वाटतं आम्हाला. तर या पद्धतीने लोकांनी ज्या ज्या प्रकारे मला स्वीकारलं आहे वेगवेगळ्या स्तरांवर, ते बघताना मला फार आनंद होतो, समाधान मिळतं. आणि म्हणजे असा सिनेमा झाल्यानंतर जेव्हा परत टाइमपास 2 येतो तेव्हा पर्यायाने माधवराव लेले असणार, शाकाल असणार आणि मग तो शाकाल कसा आहे, त्या शाकालचं पुढे काय होतं, तो कशा पद्धतीने दगडूला स्वीकारतो, प्राजक्ता पुढे काय करते आहे त्याच्या निगराणीखाली, ह्या सगळ्या गमती जमती, छोटे छोटे इमोशन्स असलेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सिनेमा आपण ज्याला म्हणू शकतो मनोरंजन करणारा मनोरंजक सिनेमा, पूर्ण पॅकेज मला वाटतं या निमित्ताने रवीने टाइमपास 2च्या निमित्ताने आपल्यासमोर आणलेलं आहे. साधारणतः चित्रपट, प्रेमाच्या बाबतीतले चित्रपट खूप आले, पण टाइमपास 2 प्रेक्षकांनी का बघावा, तुम्ही काय सांगू शकाल? प्रत्येकाने काय सांगाल? प्रेक्षकांनी टाइमपास 1 डोक्यावर घेतला होता, तुफान हिट झाला टाइमपास 1. टाइमपास 2 टाइमपास 1पेक्षा मोठा सिनेमा आहे. टाइमपास 1 असं छोट्या गोष्टींमध्ये होतं. टाइमपास 2मध्ये त्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे. टाइमपास 2मध्ये
त्यांची जी दगडू प्राजक्ताची जी लव्ह स्टोरी आहे त्या लव्ह स्टोरी पहिल्या पार्टमध्ये 1 अँगल लव्ह स्टोरी होती, अशी सरदोपट सरळ लव्ह स्टोरी होती. यामध्ये फार गंमत जम्मत आहेत, कारण आता ते दोघे मोठे झाले आहेत, आता खरी गंमत सुरू होते. आणि तिसरी गोष्ट मला जी सगळ्यात महत्त्वाची वाटते की टाईमपास 2 लोकांनी का बघावं हे मी सांगण्याची गरज नाही, कारण टाईमपास 1शी लोकांचं एक प्रचंड छान असोसिएशन आहे. ते असोसिएशन टाईमपास 2मध्ये त्यांना डेफिनेटली पाहायला आवडेल असं मला वाटतं. आणि ते त्यांना डेफिनेटली आवडेल, कारण त्या पद्धतीचा सिनेमा रवीने केलेला आहे. रोमॅन्स, ॲक्शन, ड्रामा, लव्ह, पॅशन, सेपरेशन, कमिंग टुगेदर, ह्या सगळ्या गोष्टी एका सिनेमात जर 2.5-3 तासात तुम्हाला पाहायला मिळत असतील तर ते फक्त टाईमपास 2मध्ये. सो एकेका इमोशनसाठी वेगवेगळे चित्रपट पाहण्यापेक्षा मला वाटतं सगळ्या इमोशन्सचा पॉवर पॅक प्रेझेंटेशन इज टाईमपास 2. म्हणून टाईमपास 2 1 मेला थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. टाईमपास 2 बघितला पाहिजे, कारण ते आपल्या महाराष्ट्राचं आद्य कर्तव्य आहे. कारण म्हणजे याचं उत्तर अर्थात टाईमपास 1मध्येच आहे. कारण जर तुम्ही 35 कोटीचा बिझनेस करून आम्हाला देत असाल आणि आम्ही सिनेमा जर तुमच्यासाठी खूप चांगल्या बघण्यासारखा आणि आवडण्यासारखा, मनामध्ये सतत रुंजी घालणारा सिनेमा जर आम्ही बनवू शकलो असू तर टाईमपास 2 तुम्हाला बघायलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा अजून थोडंसं वेगळं जाऊन सांगायचं झालं तर याच्यामधली असणारी चांगल्या दर्जाची कॉमेडी, खूप उच्च दर्जाचे इमोशन्स, प्रिया म्हणाली तसा ड्रामा, सगळ्यात महत्त्वाचं अजून म्हणजे दगडू, मोठा झालेला दगडू प्रियदर्शन, मोठी झालेली प्राजक्ता म्हणजे प्रिया बापट, मोठा झालेला बाप म्हणजे मी माधवराव लेले, भाऊ कदम, आणि सगळ्यात अजून त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणायची तर या सिनेमात जी गाणी आहेत आणि जी गाणी ज्या पद्धतीने चित्रित केली गेलेली आहेत, तर मला वाटतं याच्यापेक्षा अजून चांगलं पॅकेज अजून कुठल्या सिनेमाचं असेल असं मला वाटत नाही. म्हणून नक्की तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की 1 मेला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आमचा सिनेमा टाईमपास 2. तर प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून जाऊन तो सिनेमा बघा. याच्यामध्ये डायलॉग्स खूप हिट झाले. तुमचा डायलॉग यातला आत्ताचा काय लेटेस्ट आहे जो सगळ्यांनी म्हणजे आवडतो आणि आवडेल सगळ्यांना, तुम्हाला असं वाटतं? आम्ही नया है वहचा सीन पुन्हा एकदा केला आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली माझ्यासमोर येतात ते 2 उत्तर भारतीय लोक आहेत आणि तो मला म्हणतो की साहब गेंदवा ले लो. गेंदवा कैसा भाषा है रे तुम लोगों का? हाँ, गेंदवा बोलते हो, झंडवा बोलते हो, कल बाजार से अंडा लाएगा तो क्या बोलेगा? तर या पद्धतीचा एक खूप उत्तम सीन केलेला आहे मी, नितीन जाधव आणि शशी केरकर यांनी. तर खूप मजा आली आहे आणि तो अर्थातच हिट होईल. आता दगडू आणि प्राजूचे पण डायलॉग इतके हिट झाले की प्रत्येकाला म्हणजे ते डायलॉग सगळ्यांनी म्हणत होते, सगळेजण, सगळ्यांना प्रेक्षकांना खूप आवडले. काय सांगाल, मोठ्या दगडूचा कुठला डायलॉग आता सगळ्यात जास्त फेमस आहे? असा एक डायलॉग मला सांगता नाही येणार, पण मला असं वाटतं बस्तीमध्ये मस्ती नाही हा डायलॉग फेमस होईल, कारण तो खूप इनिशियली फिल्मचा येतो आणि त्या टोनचा फिल्म पार्ट 1मध्ये डायलॉग नव्हता. त्यामुळे आपण आहे नावाचा एक डायलॉग आहे. असे अनेक डायलॉग्स आहेत जे माझ्या मते लोकांना क्लिक व्हावेत असं मला वाटतं. ते होतील किंवा असं मी काही असं ओव्हर कॉन्फिडेंटली सांगत नाही, कारण अल्टिमेटली आम्ही तो एक उत्तम प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे उत्तम फिल्म करण्याचा. लेट्स सी 1 मेला लोक काय उचलून धरतात ह्यात मला जास्त उत्सुकता आहे. प्रिया, तुझं ते गाणं झालं प्राजूचं, त्याबद्दलही सांगशील आणि डायलॉगबद्दलही सांगशील? बघ, आता या प्राजूचा जो ट्रेलरमध्ये दिसणारा डायलॉग आहे तो फार खतरनाक आहे. त्याच्या मागे पण तो माझा फेवरेट डायलॉग आहे, कारण मला अशी डायलॉगबाजी करायला कधी मिळाली नव्हती. त्यामुळे मी माझा पूर्ण राग आणि पूर्ण हौस त्या वाक्यामध्ये भागवून घेतले. पण त्याच्यासाठी तुम्ही ट्रेलर बघा, मी परत ते म्हणणार नाही. मला लाज वाटते. अबाउट प्राजू, खूप छान, खूप मेलोडियस गाणं आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आजपर्यंत इतके चित्रपट करून एकतर आय वॉज लिटल अनफॉर्च्युनेट की माझ्या वाट्याला गाणीच यायची नाहीत.
आणि आता मला इतकं भरभरून मिळालं आहे टाईमपास 2मध्ये की एक फुल ऑन सोलो गाणं आहे जिकडे माझ्याशिवाय आजूबाजूला कोणी नाही आहे शेअर करायला. म्हणजे एक माझं आणि दर्शनचंही गाणं जे माझं ॲक्च्युली जास्त फेवरेट आहे तो मिला आहे. पण प्राजू हे गाणं इतकं मेलोडियस आहे आणि इतकं सुंदर शूट केलं आहे की TP1मध्ये आपल्याला खूप सारं मुंबई ठाणा असं दिसलं होतं. त्यापासून एक ड्रास्टिकली ब्रेक मिळतो जेव्हा तुम्ही प्राजू बघता की तुम्हाला कम्प्लीट निसर्ग सौंदर्य, ती छान कोकणातली झाडी आणि हे फार सुंदर नयनरम्य आहे ते. त्यामुळे ते बघताना इटसेल्फ एक खूप सुदिंग फील येतो आणि ते गाणं इतकं मेलोडियस आहे आणि त्याला जाणाऱ्या त्या सगळ्या मोमेंट्स बांधल्या गेल्या आहेत. सो माझी अशी खूप इच्छा होती की मलासुद्धा हिरोईन म्हणून असं चित्रपटात गाणं करायला मिळावं आणि टाईमपास 2च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यामुळे जसं मी आधीही म्हटलं ह्याआधी की ॲक्टरकडे ते गाणं सगळ्यात लास्ट येतं. त्याच्या आधी त्याच्यावर संस्कार करणारी खूप मोठी टीम असते आणि ते त्या टीमचं क्रिएटिव्ह असतं जे फायनली ॲक्टरला प्रेझेंट करायचं असतं. सो मी फक्त ते गाणं लोकांसमोर प्रेझेंट करताना ते माझ्या थ्रू होतं आहे, पण त्याच्यामागे खूप मोठी टीम आहे. चिनार महेश असू देत, रवी स्वतः असू देत, उमेश जाधव असू देत, मेघना जाधव असू देत, महालक्ष्मी अय्यर आणि ऋषिकेश कामेरकर ज्यांनी हे गाणं गायलं आहे ते असू देत. ही सगळी टीम आहे ज्यांनी हे गाणं इतकं सुंदर केलं आहे आणि म्हणून ते लोकांना आवडतं आहे. सो मला खूप छान वाटतं कारण माझं पहिलंच असं गाणं आहे जे लोकांनी इतकं उचलून धरलं आहे. सो थँक्यू सो मच. या सिनेमातलं माझं हे सगळ्यात आवडतं गाणं जे आहे ते प्राजू आहे. याचं कारण ते जर तुम्ही गाणं बघाल तर अशी मराठीमध्ये गाणी मुळात फार कमी आहेत की नटी सुंदर दिसते आणि बाजूचा परिसरही सुंदर दिसतोय. तर तुम्हाला म्हणजे प्रश्न पडेल की या गाण्यामधला निसर्ग जो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नारळाची झाडं आहेत, छान समुद्र आहे, वारा आहे आणि कॅमेरा फिरतो आहे, कॅमेरा सगळं टिपतो आहे, मुलं आहेत, मुलं पाणी उडवत आहेत, त्यांचा निरागसपणा आहे, प्राजू आहे, प्राजू म्हणजे प्रिया बापट आहे, याच्यात नक्की सुंदर काय आहे असा प्रश्न पडेल तुम्हाला. हे आणि म्हणजे रवीला अर्थातच प्रिया बापटला घेतल्यामुळे तिच्या इतका सुंदर निसर्ग दाखवावा लागला आणि म्हणून त्याने कोकणाची म्हणजे तिथून जो आलेला आहे त्या कोकणाची त्याने निवड केली आणि ते गाणं फार सुंदर दिसतं. म्हणजे मॉरिशस आणि आपण तिकडचे समुद्रकिनारे बघतो आणि हे सगळं, पण मला वाटतं की ज्या पद्धतीने रवीने कोकण दाखवलं आहे तर मला वाटतं की कोकणातला असल्यामुळे त्याचं एक कोकणाचं एक ऋण आहे त्याच्यावर, ते फेडण्याचा त्याने या निमित्ताने प्रयत्न केला असं मला वाटतं. आपण आत्ताच पाहिलं टाइमपास 1मध्ये जे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत की या दोघांचं आता पुढे काय होईल, त्यांची प्रेम कहाणी कशी पुढे फुलेल, या सगळ्याची उत्तर आता टाइमपास 2मध्ये आपल्याला मिळणार आहेत. चला तर पाहूया टाइमपास 2 1 मेला. कॅमेरा पर्सन अरुण स्वामी, अमृता आंबळे, KBN न्यूज, पुणे. टाइमपास चित्रपट झाल्यानंतर त्याच वर्षी त्याचा सिक्वल साकारणारे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही या चित्रपटात वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना आपली वाटणारी अशी एक सुरेल प्रेम कहाणी टाइमपास 2मध्ये पूर्ण करण्यात आली आहे. ताकदीच्या कलाकारांसह साजेसे कोकणातील लोकेशन ही या चित्रपटाची जमेची बाजू असल्याचं रवी जाधव यांनी सांगितलं. एकाच वर्षात 2 चित्रपट साकारण्याचं हे शिवधनुष्य रवी जाधवांनी पेललंय. KB9शी बोलताना दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपला अनुभव सांगितला. आपल्यासोबत आहे टाइमपास 2चे दिग्दर्शक रवी जाधव. नक्की यांनी या सिक्वेलमध्ये काय केलेलं आहे, काय वेगळेपणा आहे चित्रपटात आणि दिग्दर्शन करताना काय वेगळेपणा केलेला आहे, आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात. नमस्कार सर, KB9च्या वतीने आपलं स्वागत. आता टाइमपासचा नेक्स्ट पार्ट तुम्ही काढलेला आहे, काय सांगाल याच्याबद्दल? प्रेक्षकांसाठी काय याच्यामध्ये पर्वणी आहे? मला वाटतं प्रत्येक दिग्दर्शकाचा सिनेमा हा त्याच्याकडे वेगळाच असतो. प्रत्येक दिग्दर्शक त्यात काहीतरी वेगळा करायचाच प्रयत्न करत असतो. मी जास्त काही वेगळं केलं नाही आहे. मी अतिशय सिम्पल सिनेमा केलेला आहे जो अत्यंत साध्या गोष्टीवरती अवलंबून आहे की आपला भूतकाळ आपल्याकडनं काय काय करून घेतो. आपण मोठे झालो, शिकलो आणि आपण खूप पैसे कमवायला लागतो, तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी आपलं लहानपण आठवत असतं, कुठेतरी आपल्याला सतावत असतं, कुठेतरी आपल्याला वाटत असतं अजून त्या चिंचा खाव्यात, अजूनही पतंग उडवावा.
त्यामुळे आपलं भूतकाळ आपल्याकडनं काय काय करून घेतो हे टाईमपासचं मूळ आहे. त्यामुळे छोटा दगडू मोठ्या दगडूकडनं काय करून घेतो, छोटी प्राजक्ता मोठ्या प्राजक्ताकडनं काय करून घेते, ही या सिनेमाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ही गोष्ट अत्यंत साधी आणि सिम्पल आहे. कारण माझ्याशी असं बऱ्याचदा घडलं आहे की खूप जास्त नाव मिळाल्यानंतर सुद्धा मला अजूनही असं वाटतं की शाळेच्या बाहेर जी चिंच मिळायची किंवा मसाला टाकलेला कैवी मिळायची ते अजूनही खायला मिळालं तर मजा येईल असं वाटतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरतीच टाईमपास 2 आधारित आहे. मला वाटतं की ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट आवडेल, आठवेल काही गोष्टी जुन्या आपल्याला. त्यामुळे इथे कोणी असं खूप मोठा हिरो नाही आहे, खूप मोठं असं एकदम मोठा तामझाम नाही या सिनेमामध्ये. तुम्ही जर पाहाल तर अत्यंत नेत्रसुखद, अत्यंत सिम्पल पद्धतीने आपली गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. मला वाटतं टाईमपास 1चं सुद्धा यश हेच होतं की सर्वसाधारण माणसांना ती आपली गोष्ट वाटली. टाईमपास 2 सुद्धा तसाच आहे. तो सगळ्यांना आपली गोष्ट वाटेल. प्रत्येकाला काही दिवस आपले जुने आठवतील की प्रेम मिळवण्यासाठी काय काय क्लुप्त्या लढवल्या होत्या, काय काय आयडियाज काढल्या होत्या लोकांनी, त्या लोकांना आठवतील. त्यामुळे मला असं वाटतं की टाईमपास 1ला जितका रिस्पॉन्स लोकांनी दिला त्याहीपेक्षा जास्त टाईमपास 2ला देतील. आणि माझ्यावरती सगळ्यांचा आशीर्वाद आहेच, पहिल्या सिनेमापासूनच आहे. नटरंग असेल, बालगंधर्व असेल, बालक पलक असेल, लोकांचा आशीर्वाद आहे सतत. आणि ते त्यांचं प्रेम तसा, त्यांचा आशीर्वाद असाच राहो अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये लोकेशन्स फार वेगळे वेगळे घेण्याचा प्रयत्न केला आणि एक छान कलाकृती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगाल याच्याबद्दल? कारण दिग्दर्शन पहिला जर हे आहे तर त्याच्यानंतर दुसरा सिक्वेल बनवताना तो जो धागा आहे तो पकडून पुढे जावं लागतं. तर काय याच्याबद्दल तुम्ही हे केलेलं आहे? एका वर्षामध्ये एका गाजलेल्या सिनेमाचं सिक्वेल येणं हे मला वाटतं भारतात पहिल्यांदा होतं आहे. इतकं सोपं नाही आहे ते. कारण अजून टाईमपासची नशा लोकांच्या मनातून उतरली नाही आहे आणि त्याचवेळी टाईमपास 2 येतो आहे. इतकं इझी नव्हतं टास्क. आणि मला आवडतं, मला खरंच आवडतं. म्हणजे मला नटरंगनंतर बालगंधर्व करणं खूप आवडतं, जे सोपं नाही आहे. बालगंधर्वनंतर बालक पलक करणं मला आवडतं, जे सोपं नाही आहे. तसंच मला टाईमपास 1 नंतर टाईमपास 2 करणं मला आवडलं कारण ते सोपं नव्हतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट चॅलेंज. आणि त्यामध्ये मी स्वतः कोकणातला आहे, चिपळूणचा. खूप इच्छा होते नटरंगपासून की आपण तिथे कधीतरी शूटिंग करावं, कारण कोकणात शूटिंग करणं सोपं नाही आहे. जरी ते सुंदर असेल तरी ते खूप डिफिकल्ट आहे. तेव्हा ती खूप इच्छा होती. त्यामुळे टाईमपास 2ने ती संधी मिळाली मला की आम्ही कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शूट केलं, रत्नागिरी जिल्ह्यात शूटिंग केलं, मुंबईला केलं, ठाण्याला केलं. आणि एक गंमत आहे, एक वेगळा कॅनव्हास मराठी सिनेमाचा मला वाटतं आता हळूहळू मोठा होतं. मराठी सिनेमाच्या कक्षा रुंदावत आहेत. मराठी सिनेमाची व्हिज्युअल क्वालिटी आता खूप बेटर होत चालली आहे. आणि टाईमपास 2 तर तुम्ही आज गाणी पाहिली असेल, तुम्हाला कळेल की हा खूप भव्य दिव्य असा सिनेमा दिसतोय भव्य दिव्य, पण गोष्ट आपली सामान्य माणसाची आहे. आता कालच एक घोषणा झाली आहे की प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दिसावा. तर आता नवीन जे चित्रपट येतील त्या संदर्भात काय होईल आणि किती यश मिळेल आता मराठी चित्रपटाला असं तुम्हाला वाटतं? मला पर्सनली हा विषय मी आत्ताच कोणाला सांगितलं की मला म्हणजे आत्ता या म्हणून डिस्कस व्हायचं वाटत नाही. कारण मला वाटतं निर्णय अजून झाला आहे की नाही हे शुअर नाही आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं खूप अमॅच्युरिटीचं होईल. त्यामुळे एकदा निर्णय झाला तर नंतर त्याच्यावर बोलणं काहीतरी मला वाटतं संयुक्तिक होईल असं पर्सनली वाटतं. त्यामुळे जेव्हा निर्णय होईल, कारण आता मला वाटतं बऱ्याच मीटिंग होत आहेत, बऱ्याच गोष्टी घडत आहेत आजूबाजूला, त्यावेळी जे होईल त्यावेळी मला वाटतं त्या निर्णयावरती बोलणं जास्त संयुक्तिक ठरेल. थँक्स अ लॉट. पहिल्या टाइमपासमधील दगडू म्हणजेच टाइमपास 2चा रॉकी आपल्या प्रेमाच्या म्हणजेच प्राजक्ताच्या शोधात आहे. हीच टाइमपास 2ची कथा आहे. रॉकी प्राजूला भेटणार का? या दोघांचं काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत 1 मेला. टाइमपास 2 1 मेलाच जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. टाइमपास प्रमाणेच टाइमपास 2 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का याचीच उत्कंठा टाइमपास 2ची टीम करते. टाइमपास 2 TP2